हरे कृष्ण. भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग श्लोक 21-22. अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् कैमर्या सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे. अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला, सेनयोः सैन्यांच्या उभयोः दोन्ही मध्ये मध्यभागी रथम रथ स्थापय कृपया उभा कर मे माझा अच्युत हे अच्युत कधीच पतन न होणारा यावत जोपर्यंत एतान हे सर्व निरीक्षे पाहू शकेन अहम मी योद्धू कामान युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या अवस्थितान युद्धभूमीवर रचिलेल्या कैही कोणाशी मया मला सह समवेत योद्धव्यम युद्ध करावयाचे आहे अस्मिन या रण संघर्ष युद्ध समुद्यमे प्रयत्नात खटपटी. अर्जुन म्हणाला, हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल. म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याशी मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धांमध्ये संघर्ष करावयाचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन. तात्पर्य: श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत आणि म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या उपदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानास कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधी पाहत असतात. भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवितात. भगवंत स्वामी असल्याने प्रत्येक जण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु आपल्या शुद्ध भक्त आपल्याला आज्ञा देत असल्याचे पाहून त्यांना दिव्यानंद होतो. वस्तुतः ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांचा भक्ताचा भाव पाहून तेही आनंदित होतात. भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी आणि चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती. पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तत्पर नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चयी आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती. हरे कृष्ण.